डेड स्टॉक हटवा, नफा वाढवा। हो हो, आता कापड दुकानदार म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे की आपलं दुकान किती स्क्वेअर फूट आहे, त्यामध्ये साडी डिपार्टमेंट किती स्क्वेअर फूट आहे, किड्स डिपार्टमेंट किती स्क्वेअर फूट आहे, हँडलूम डिपार्टमेंट, फिटिंग सेटिंग, मेन्स वेअर, या सगळं माहित पाहिजे आपल्याला आणि त्याला किती स्क्वेअर फूट आहे आणि त्याच्याबरोबर त्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कोणकोणता माल आहे। आता माझा हा डेड स्टॉक झालेला आहे। हो, ती डेड स्टॉकची जी जागा आहे ती अडकून ठेवून आपल्याला आपला नफा वाढवता येत नाही, नवीन माल भरता येत नाही आणि सर्वात मेन म्हणजे तो डेड स्टॉक ठेवून तो जास्त बघून आपला बिझनेस वाढणार आहे का? नाहीये। प्रत्येक डिपार्टमेंटचा डेड स्टॉक हा परफेक्ट चेक करा की साडीमध्ये किती माल आहे, किड्स मध्ये किती माल आहे, हँडलूम मध्ये किती माल आहे, शूटिंग शर्टी मध्ये किती माल आहे आणि जो काय माल आहे त्याची एक स्ट्रॅटेजी तयार करा। हो, एक स्ट्रॅटेजी तयार करा। आम्ही पॅकेजिंग चेंज करू, काय मी ऑफर लावू, काय स्टाफला इन्सेंटिव्ह देऊ, काय केल्याने माझा डेड स्टॉक पटकन जाऊ शकतो। डेड स्टॉक ठेवून टेन्शन वाढतं आणि राईट स्टॉक ठेवून गल्ला वाढतो आणि गल्ला वाढवायचा असेल, नफा वाढवायचा असेल, पटकन डेड स्टॉकला ऍक्शन घ्या। तीच तुमची ऍक्शन तुमचा नफा वाढवून देणार आहे। मी ॲज अ प्रॅक्टिकल बिझनेस कोच म्हणून या सर्व गोष्टीचं करून तुम्हाला अजून वाटत असं अजून खूप माझा माल आहे, अजून अडकून गेलाय, बस खाली तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये तुमची कमेंट करा, तुमचा नंबर शेअर करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा काय 1 2 3 4 काय टेक्निक अप्लाय केल्याने पटकन डेड स्टॉक जाऊ शकतो आणि राईट स्टॉक होऊ शकतो। राईट स्टॉक करायचा आहे, कमेंट करा, आम्ही तुम्हाला गाईडन्स देऊ। थँक्यू।